साधारणतः 2019 पूर्वी राज्यामध्ये 2,10,00,000 वाहनांची नोंद होती। 2019 नंतर सर्व कंपन्यांना आदेश देण्यात आले होते की HSRPच्या नंबर प्लेटनुसारच तुम्ही नवीन गाड्या बाजारात आणा। त्यामुळे जे पूर्वीचे 2,10,00,000 ग्राहक होते त्यांना HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी त्यावेळेस निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। 3 निविदाकारांनी त्याला प्रतिसाद दिला आणि तिन्ही जणांना ते जो महाराष्ट्राचा विभाग आहे तो विभागून देण्यात आला। आजपर्यंत जवळजवळ 49% वाहन चालकांनी HSRPच्या नंबर प्लेट बसवलेल्या आहेत। आजपर्यंत परिवहन खात्याच्या माध्यमातून 5 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती। सर्वसामान्य वाहन चालकांना वाहनधारकांना सांगण्यात आलं होतं की 30 जून पूर्वी आपण आपली गाडीची नंबर प्लेट जी आहे ती HSRPची बसावी, अन्यथा कारवाई करावी लागेल। जवळजवळ 5 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य वाहन चालकांनी जर ती नंबर प्लेट बसवली नसेल तर उद्यापासून नाईलाजास्तव का होईना नियमाच्या अधीन राहून आमच्या RTOचे अधिकारी प्रत्येक वाहन चालकाला ज्यांनी नंबर प्लेट HSRPची बसवली नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल। 1,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना ह्या आमच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आपल्या परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आहेत। पूर्ण मुदतवाढ नसेल, शेवटची तारीख आजची आहे। उद्यापासून दंडात्मक प्रक्रिया जी आहे ती चालू होईल, कारण देशामध्ये आणि प्रामुख्याने राज्यामध्ये ज्या पद्धतीनं देशविघातक शक्तींकडून काही हल्ले करण्यात आले, काही अतिरेकी कारवाई करण्यात आल्या आणि अतिरेकी कारवाई करत असताना गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता आणि HSRP नंबर प्लेट ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे। भविष्यामध्ये ही HSRPची नंबर प्लेट प्रत्येक जर गाडीला असेल तर RTO अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना ती गाडी शोधणं फार अधिक गरजेचं होणार आहे आणि त्या माध्यमातून त्याची सुरक्षितता राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाची घेऊन हा निर्णय तत्कालीन सरकारनं आणि तत्कालीन मंत्री महोदयांनी घेतला होता। परंतु जर प्रवाशांनी किंवा वाहन चालकांनी अजूनपर्यंत जर नंबर प्लेट बसवली नसेल तर माझी परिवहन मंत्री म्हणून विनंती आहे, आज शेवटचा दिवस आहे, त्यांनी ताबडतोब नंबर प्लेट बसवण्यासाठी किमान अर्ज जरी केला तरी त्यांना दंडातून सूट देण्यात येईल। पण अर्जही केला नसेल आणि त्यांनी शासनाची जी योजना आहे किंवा जो नियम आहे त्याची पायमल्ली केली असेल तर नाईलाजास्तव त्यांच्यावर कारवाई करावी लागेल।